श्री वासवी कन्यका देवी पुराण 13वा अध्याय। या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत विक्रम केसरीला व विजयसिंहाला शिक्षा, आर्यवैश्यांची नगर प्रदक्षिणा, अग्निप्रवेशासाठी 102 गोत्रांच्या पुण्यात्म्यांची तयारी, वासवी कन्यका देवीचे विश्वरूप दर्शन, वासवी कन्यकासह 102 गोत्रांच्या दंपतीचा अग्निप्रवेश व परमधाम गमन। विक्रम केसरीला व विजयसिंहाला शिक्षा। श्री वासवी कन्यका विंध्यवासिनी देवीच्या सानिध्यात ध्यानमग्न होऊन बसली। सूर्यास्त झाला, अंधार पसरला, आकाशात तारे चमकू लागले। सम्राटाचा सेनापती विक्रम केसरी याने आपल्या गुप्तहेरांकडून सर्व बाबी जाणून घेतल्या। वासवी कन्येला कैद करण्यासाठी आता त्याला चांगली संधी मिळाली। त्या काळ्या रात्रीच्या वेळी विक्रम केसरीने चोराप्रमाणे विंध्यवासिनीच्या मंदिरात प्रवेश केला। तेथे एकांतात शांतीमूर्ती वासवी कन्यका ध्यानमग्न होऊन बसलेली त्याने पाहिली। कैद करण्यासाठी विक्रम केसरी थोडा पुढे गेला। झटकन वासवी कन्यकेच्या शरीरातून कोटी कोटी विद्युल्लतांच्या कांती समान तेजपुंज बाहेर पडला। त्या दुर्निरीक्ष तेजाच्या प्रभावाने विक्रम केसरीचे डोळे आपल्या आपण बंद झाले। तेव्हा त्याने प्रयत्नपूर्वक आपले डोळे उघडून पाहिले तर त्याला काही दिसलेच नाही। त्याच्यासमोर अंधाराशिवाय काहीच नव्हते। तेव्हा तो समजून गेला की आपण आंधळे झालो आहोत। त्याच्या डोळ्यांमध्ये असह्य ज्वलन पीडा उत्पन्न झाली। तेव्हा त्याने निश्चित केले की हे सर्व आपल्या दुराचरणाचेच फळ आहे व आपण आपल्या पापकर्मास श्री वासवी कन्यका देवीने दिलेली शिक्षा आहे। त्वरित विक्रम केसरीने श्री वासवी कन्यकेच्या चरणी लोळण घेतली। तो रडत म्हणू लागला, कन्यका देवी, तू जगन्माता आहेस, आदी परांबा आहेस, सर्व जगाच्या सर्व जीवांना हातातील बाहुल्यांप्रमाणे चालविणारी अशा तुला मी फार मूर्ख होऊन कैद करण्यासाठी आलो। माते, ब्रह्मादी महान देव देखील तुझा महिमा जाणू शकत नाहीत। असा तुझा अपरंपार महिमा माझ्यासारख्या दरिद्री व मूर्ख असा जाणू शकेल? माते, माझ्या पापांची निष्कृती नाही, तरी देखील हे करुणामयी माझ्यावर दया करावी, माझ्या पापांना क्षमा करावी, मला ज्ञानदृष्टी प्रदान कर, माझी ही असह्य पीडा नष्ट कर अथवा मला अविलंब मरण दे। लोकाश्रये मला वाचव, माझ्या हृदयात तुझ्याविषयी भक्तिभाव भरावा। अशा प्रकारे पश्चाताप पाहून प्रार्थना करणाऱ्या विक्रम केसरीला पाहून श्री वासवी कन्यका म्हणाली, वत्सा, पापशमनासाठी पश्चातापाहून मोठे प्रायश्चित्त नाही। तुझ्या या पश्चातापाने तुझ्या सर्व पापांचा परिहार झाला आहे। आता मी तुला दृष्टी प्रदान करते, तुझे अंधत्व दूर होईल, तू शाश्वत यशस्वी होशील, हाच माझा आशीर्वाद आहे। श्री वासवी कन्यकेचा आशीर्वाद मिळताच विक्रम केसरीचे अंधत्व दूर झाले। तो कन्यकेचे प्रशांत तेजोमय रूप स्पष्टपणे पाहू शकला। वासवी कन्यकेचा परमभक्त होऊन त्याने अनेक प्रकारांनी देवीची स्तुती केली। शेवटी कन्यका देवीचा निरोप घेऊन तो निघून गेला। आर्यवैश्यांची नगर प्रदक्षिणा। दुसऱ्या दिवशी सकाळी गुरु भास्कराचार्यांच्या सूचनेनुसार आत्माहुती दीक्षाधारी वैश्यांनी ज्ञान व वैराग्याचे प्रतीक असलेल्या केसरी रंगाचे कपडे घालून ते विंध्यवासिनी मंदिराजवळ आले। बाकी सर्व वैश्य सत्वगुण प्रतीक श्वेतवस्त्रे घालून तेथे आले। ते सर्व कन्यकेबरोबर नगर प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले। नगराच्या सर्व प्रमुख रस्त्यांनी मंगल तुतार्यांसह अबालवृद्ध जनतेने युक्त शोभायात्रा निघाली। नगर प्रदक्षिणेनंतर सर्व लोक गौरी नगरेश्वर देवतांची पूजा करून, कोनकमला जनार्दन रूपी लक्ष्मीनारायण यांची पूजा करून गुरु भास्कराचार्य यांच्या आश्रमाकडे चालू लागले। वीणा, वेणू, नगारे, मृदंग आदी वाद्यांच्या नादांसह वेदपंडितांचे मंत्रपठन व पूर्ण जनसमूहाचा जय घोष यांनी सुशोभित झालेली ती यात्रा गुरु भास्कराचार्यांच्या आश्रमाजवळ पोहोचली। तिकडे पद्मशयन नगराच्या राजभवनात राहणारा विष्णुवर्धन सम्राट विक्रम केसरीच्या दूतांकडून पेनुगोंडाच्या वैश्यांच्या आत्माहुती महायज्ञाच्या प्रयत्नाबाबतची वार्ता ऐकून रागाने भडकला। त्याने झटकन प्रमुख सैनाध्यक्ष विजयसिंहास बोलावून आदेश दिला, विजयसिंह, तुम्ही त्वरित आपल्या चतुरंग सेनेसह जाऊन पेनुगोंडा नगरावर आक्रमण करावे, वैश्यांच्या आत्माहुती यज्ञाचे प्रयत्न थांबवावेत। आम्ही देखील उद्या येथून निघून लवकर तुम्हा लोकांना येऊन भेटू, वासवी कन्यकेबरोबर राक्षस विधीने विवाह करू। अशा प्रकारचा सार्वभौमाचा आदेश मिळून विजयसिंह महान सेनेसह पेनुगोंडावर आक्रमण करण्यास निघाला।
विजयसिंहाला पाठविल्यानंतर विष्णुवर्धन आपल्या अंतःपुरात पोहोचला. त्याला खूप भूक लागली. सोन्याच्या ताटांमध्ये रत्नजडित वाट्यांमध्ये कैक प्रकारचे गोड भोजन पदार्थ ठेवून सुंदर सेविका घेऊन आल्या. सम्राटासमोर 6 रसांनी युक्त भोजन वाढण्यात आले. जेव्हा सार्वभौम खाण्यास तयार झाला तेव्हा सर्व खाद्यपदार्थ दुर्गंधपूर्ण अशुद्ध पदार्थाच्या रूपात बदलले. ते पाहून सम्राट चकित झाला. खाद्यवस्तू सोडून दूध, फलरस इत्यादी पेयांनी आपली तहान भागवण्याच्या इच्छेने द्रव पात्रांकडे पाहिले तर ती सर्व किड्यांनी भरून गेल्याचे दिसले. ते पाहून विष्णुवर्धन चकित व अधीर झाला. स्वयंपाक्यांना बोलावून त्यांच्यावर रागाने आग पाखड करू लागला. स्वयंपाकी थरथर कापू लागले. ते सम्राटाच्या पायांवर पडून रडत बोलू लागले, प्रभू, आम्ही रोजच्या प्रमाणे खाद्यपदार्थ चवदार व शुद्ध पद्धतीने बनविले आहेत. यात आमचा काहीही दोष नाही. न जाणो कोणत्या मायेमुळे हे पदार्थ आपणास मलिन व अशुद्ध दिसत आहेत. आम्ही देवाची शपथ घेऊन खरे सांगत आहोत. शेवटी सम्राटाचा त्यांच्या म्हणण्यावर विश्वास बसला. पण या दूषित परिणामाचे कारण जाणण्याच्या विचारात पडून तो फार व्याकुळ झाला. अशांत व निरुत्साहित होऊन भुकेला तहानलेला राहूनच तो आपल्या शयन मंदिरात पोहोचला. अंथरुणावर पडून डोळे मिटून घेतले, पण त्याला झोप आली नाही. बराच वेळपर्यंत मानसिक व्याकुळतेत बुडालेला होता. त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक भयंकर विकृत रूपिणी काली देवी दिसली. तिचे मोठे विकृत मुख होते. तिला 4 हात होते. तिचे शरीर काजळाच्या डोंगराप्रमाणे होते. ती भीतीदायक कालिका आपल्या हातातील त्रिशूलाने विष्णुवर्धनाच्या शिरावर मारित होती. ती कालिका देवी सम्राटाच्या छातीवर उभी राहून आपला एक पाय त्याच्या गळ्यावर ठेवून दाबीत होती. हे स्वप्न दृश्य पाहून सार्वभौम हाहाकार करीत झटकन उठून उभा राहिला. त्याची किंकाळी ऐकून अंतःपुरातील परिवार धावत तेथे येऊन पोहोचला. ही वार्ता मिळाल्यावर मंत्री व सेनापतीगण त्वरित तेथे उपस्थित झाले. ते समजले की सम्राटात दिसणारे सर्व विकार त्यांच्यात निर्माण झालेल्या तीव्र व्याकुळतेमुळे उत्पन्न झाले आहेत. त्यामुळे शांती प्रक्रिया म्हणून नगराच्या सीमांवरील देवतांना पशुबली देण्यासाठी व त्या देवतांची पूजा करविण्यासाठी त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. नंतर विष्णुवर्धन बरा झाला. त्याने आपला पुत्र राजराजेंद्र याच्यावर नगर रक्षणाचा भार सोपवून तो चतुरंग सैन्य दलांसह पेनुगोंडा नगराकडे निघाला. पेनुगोंडा नगरावर आक्रमण करण्यासाठी विष्णुवर्धनाने अगोदर ज्याला पाठविले होते तो सेनापती विजयसिंह आपल्या सैन्यासह पेनुगोंडा नगराजवळ येऊन पोहोचला होता. विक्रम केसरी व त्याचे हजारो सैनिक वासवी कन्यकेचे परम भक्त बनले होते. ते आर्यवैश्यांच्या अहिंसा व्रत दीक्षेचे रक्षण करण्यास उद्युक्त झाले. त्यांनी विजयसिंहाशी युद्ध सामना करून त्याला नगराच्या बाहेरच रोखले. विक्रम केसरीने पेनुगोंडावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या विजयसिंहास व त्याच्या सैन्यास पेनुगोंडामध्ये घडलेल्या घटना, वैश्यांची त्याग आसक्ती, वासवी कन्यकेचे महत्त्व आदीबाबत स्पष्टपणे सांगून त्यांना दुष्ट सम्राटास पाठिंबा सोबत न देण्याची प्रार्थना केली. विक्रम केसरीची वचने ऐकून विजयसिंहाचे सर्व सैन्य सम्राट विष्णुवर्धनाची निंदा करीत वासवी कन्यकेचे भक्त बनले. परंतु विजयसिंह तलवार उपसून निशस्त्र विक्रम केसरीवर धावला. त्याने विक्रम केसरी व त्याच्याबरोबर राहणारे काही सैनिक यांना मारून टाकले. हे अन्यायपूर्ण क्रूर कृत्य पाहून विजयसिंहाबरोबर आलेले सर्व सैनिक फार क्रोधित झाले. त्यांनी विजयसिंहाला घेरून ठार मारले. नंतर ते सर्व वैश्यांची अहिंसा व त्याग तथा वासवी कन्यकेचे महत्त्व यांची फार प्रशंसा करीत जेथे सर्व वैश्य लोक एकत्र जमले होते त्या भास्कराचार्यांच्या आश्रमाजवळ पोहोचले. घडलेल्या सर्व घटना तथा विक्रम केसरीचे निधन याबाबत ऐकल्यावर वासवी कन्यकेने सर्व वैश्य लोकांना संबोधित करीत म्हटले, महान वैश्य लोकांनो, आपल्या धर्मदीक्षेचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी त्यांच्या प्राणांचे बळी दिले त्या वीरांचे व विक्रम केसरीचे ऋण फेडणे हे आपल्या कुळाचे कर्तव्य आहे. म्हणून आजपासून वैश्यांना त्या वीरांच्या परिवारांचे व त्यांच्या वंशजांचे पालन पोषण करावे लागेल. हा वैश्यांचा कुळाचार बनेल. त्या त्यागी वीरांच्या वंशजांना वीरमुष्टी म्हटले जाईल. ते वैश्यांची सेवा करीत त्यांच्या पालनात सुखमय जीवन व्यतीत करतील. वीरमुष्टी लोक वैश्यांच्या शुभ कार्यांमध्ये व देवालयांचे उत्सव तथा यात्रा यामध्ये आपल्या पूर्वजांचे शौर्य तथा त्याग यांच्या चिन्हांना शोभित वीरप्रभा सह येऊन भाग घेतील. ही वचने ऐकून सर्व वीर सैनिकांनी वासवी कन्यका तथा विक्रम केसरी यांचे जय जयकार केले. त्यांच्या विजय घोषांनी दिशा निनादित झाल्या. सर्व लोक म्हणू लागले,
श्री वासवी कन्यकेचे उपदेश व आंदोलन यांच्या प्रभावाने हजारो सैनिकांचा दुष्ट स्वभाव नष्ट झाला आहे. त्यांची हिंसा प्रवृत्ती नाहीशी झाली आहे. सर्व जनता अहिंसा प्रियच बनली आहे. कन्यकेने शिकविलेला त्यागपूर्ण अहिंसात्मक धर्म नक्कीच युगधर्म बनेल, असे म्हणत लोकांनी वारंवार कन्यकेचे जय जयकार केले. अग्निप्रवेश करण्यासाठी 102 गोत्रांच्या पुण्यात्म्यांची तयारी. नंतर तेथील सर्व लोक ब्रह्मकुंडाजवळील विशाल मैदानात निर्माण केलेल्या आत्माहुती यज्ञक्षेत्राकडे निघाले. भयंकर अग्निदेव अग्निकुंडामध्ये प्रज्वलित होऊन आपल्या ज्वालामालिकांनी आकाशाला शिवण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा श्री वासवी कन्यकेने लोकांना मनुष्य जीवनात अनुसरणीय आदर्श धर्मनियमांचा उपदेश करून त्यांचा निरोप घेतला. कन्यकेच्या आदेशानुसार आत्माहुती देण्यासाठी निवडले गेलेले 102 गोत्रांचे पुण्य दंपती लोक व मल्लर आपापल्यासाठी निर्मित होमकुंडाजवळ पोहोचले. ते आपापल्या कुंडांच्या चारी बाजूंनी 3-3 वेळा प्रदक्षिणा करून कुंडांमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार होऊन उभे राहिले. महोज्ज्वल कुंडांच्या मधोमध प्रज्वलित होणाऱ्या प्रमुख कुंडाजवळ वासवी कन्यका उभी राहून अशी दिसावयास लागली की जणू प्रचंड कांतीने प्रकाशित होणाऱ्या अनेक ब्रह्मांडांनी वेढलेल्या चिदग्नी कुंडात आदी पराशक्ती उभी आहे. अचानक अग्निहोत्र आपले धन सामर्थ्य सोडून शांत झाला. अग्निकुंडामधील आपोआप विझणाऱ्या अग्नीस पाहून सर्व लोक विस्मित झाले. तेव्हा वासवी कन्यकाने शांत होणाऱ्या अग्नीस पाहून म्हटले, अनलदेवा, तुम्ही त्वरित प्रत्यक्ष होऊन आपले सानिध्य प्रदान करावे. कन्यका देवीचे म्हणणे ऐकून अग्निदेवांनी केवळ कन्यका देवीलाच दर्शन देऊन म्हटले, भगवती, तू पराशक्ती आहेस. तुझे हे बंधुगण धर्मपरायण आहेत. मी तुला कसा जाळू शकतो? तुला जाळण्याचा प्रयत्न केला तर मला अनंत पाप लागेल आणि माझ्या पुण्य जीवनाचा अंत होईल, म्हणून मी घाबरत आहे. जरी अग्निदेव वासवी कन्यकेशिवाय आणखी कुणालाही दिसले नाही तरी देखील कन्यकेला बोललेली त्यांची सर्व वाक्ये सर्व लोकांना स्पष्टपणे ऐकू आली. लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. तेव्हा कन्यका अग्निदेवांना म्हणाली, तुम्ही सर्व लोक व्यापक आहात, सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात, त्रिकालज्ञ आहात. आता जे 102 गोत्रांचे पुण्यात्मे तुमच्या मुखात प्रवेश करणार आहेत ते सर्व कैलासवासी सिद्ध वैश्य होते. ते लोक कल्याणासाठी पृथ्वीवर अवतरले. यांना पूर्वयुगात मी आणि मूर्तित्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, शिव यांनी जे वर दिले होते त्या वरानुसार आता यांना तुम्ही कैवल्य म्हणजे मोक्ष देऊन परमधामात घेऊन जावयाचे आहे. मन्मथ म्हणजे मदन, कामदेव याच्या भस्मापासून उत्पन्न झालेल्या भंडासुराचा अंशस्वरूप होऊन विष्णुवर्धन जन्मला. त्याला निमित्त बनवून या कलियुगात त्याग व अहिंसा यांच्या प्रभावाने अधर्म व दुष्टत्व यांचा नाश करून वैदिक धर्माचा पुनरुद्धार करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. आता माझ्या अवताराचे कार्य समाप्त झाले आहे. पापी विष्णुवर्धनाच्या मरणाचा समय जवळ येऊन ठेपला आहे. म्हणून माझ्या आदेशानुसार तुम्ही आपल्या कर्तव्याचे पालन करावे. अशा प्रकारे अनलदेवास आज्ञा देऊन कन्यका लोकांना म्हणाली, भक्तजनांनो, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर तथा लक्ष्मी, पार्वती, सरस्वती आदी सर्व माझीच भिन्न रूपे आहेत. सर्व प्रकारच्या देवी देवता माझ्याच विभूती आहेत. प्रिय भक्तांनो, ही सर्व चराचर सृष्टी माझ्या केवळ एका अशा अंशापासून उत्पन्न झाली आहे. मी विश्वमाता आहे, विश्वरूपिणी आहे, विश्वापलीकडील आहे. मी सर्व व्यापिनी आहे, सर्वांतर्यामिनी आहे. या सृष्टीत माझ्याहून भिन्न काहीच नाही. हे देवीचे म्हणणे ऐकून सर्व लोकांनी अति आवडीने तत्काळ म्हटले, देवदेवेश्वरी, तुम्हास प्रार्थना आहे की अपार करुणामयी होऊन आपल्या अनंत विश्वरूप दर्शनाचे भाग्य आम्हास प्रदान करावे. आमच्यावर दया करावी, आम्हास कृतार्थ करावे. वासवी कन्यका देवीचे विश्वरूप दर्शन. लोकांची प्रार्थना ऐकून भक्तवत्सल देवी म्हणाली, भक्तश्रेष्ठांनो, माझे विश्वरूप महान तपस्वी व सर्व देवता गणांना देखील दुर्निरीक्ष व दुर्लभ दर्शनीय आहे. ते तुम्ही प्राकृत डोळ्यांनी पाहू शकणार नाही, म्हणून तुम्हाला दिव्यदृष्टी प्रदान करते. असे म्हणून श्री वासवी कन्यकाने आपले अनंत व अद्भुत विश्वरूप दाखविले. सत्यलोक त्या महान विश्वरूपिणीचे शिर बनले. सूर्य व चंद्र तिचे डोळे झाले. सर्व दिशा कान झाले. सर्व वेदांनी त्या विश्वरूपिणीचे वाक म्हणजे वाणी रूप धारण केले. वायुगण तिचे प्राण बनले. ऋषीमुनी सर्वात्मक शुद्ध चैतन्यास अव्यक्त म्हणतात, ते विश्वरूपिणीचा आत्मा झाले. पृथ्वी कंबर झाली. भूवर लोक तिची बेंबी झाले.
नक्षत्र लोकच विश्वरूपिणीचे वक्षस्थळ झाले, महरलोक तिचा कंठ झाले, जनलोकाने विश्वरूपिणीच्या मुखाचे रूप धारण केले, तपोलोक तिचे कपाळ झाले, इंद्रादी लोकपाल तिचे अनेक बाहू झाले, सर्व गंध म्हणजे वास तिचे नाक झाले, अग्नी तिचा तिसरा डोळा बनला, दिवस व रात्र डोळ्यांच्या पापण्या झाल्या, सर्व समुद्र जबडे झाले, सर्व जलरस जीभ झाले, कालस्वरूप मृत्यूच विश्वरूपिणीचे मुख झाले, पत्नी पुत्रांसाठीचा मोह हा दंतपंक्ती झाला, महामाया तिचे स्मित झाले, सर्व सृष्टी विश्वरूपिणीची वक्रदृष्टी झाली, लज्जा आणि लोभ तिचे वरचे व खालचे ओठ बनले, सृष्टी करते प्रजापतीगण तिचे खालचे अंग झाले, सर्व पर्वत समुदाय त्या अनंतरूपिणीचे खवले बनले, सर्व नद्यांनी विश्वरूपिणीच्या रक्तवाहिन्यांचे रूप धारण केले, सर्व वृक्ष तिचे रोम झाले, बालपण तरुणपण वृद्धत्व या दशा व भूत वर्तमान भविष्यकाल त्या अनंतरूपिणीचे गमन म्हणजे जाणे झाले, आकाशच केश संभार झाला, दोन्ही संध्या त्या विश्वरूपिणीची वस्त्रे झाल्या, अशा प्रकारे विराजित असणाऱ्या त्या अनंत विश्वरूपिणीमध्ये सत्व रज तम नावाचे 3 गुण व त्यांच्या साधनांचे प्रतीक विष्णू ब्रह्मा व महेश्वर नामक मूर्तित्रय तथा महालक्ष्मी महासरस्वती महाकाली नामक शक्तित्रय देखील विलसित झाले, अतलापासून पातालापर्यंतचे सर्व अधोलोक विश्वरूपिणीचे कमरेपासून पायापर्यंतचे खालचे अवयव बनले, अशा प्रकारे प्रकाशित होणारे भावातीत तथा परम अद्भुत पराशक्तीचे विश्वरूप सर्व लोक वासवी कन्यकेच्या कृपेने प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीने पाहू शकले, त्या विश्वरूपिणीचे विराट स्वरूप अनंत ज्वाला मालिकांनी सुप्रकाशित होत होते, भयंकरपणे उघडलेल्या तिच्या मुखात समस्त जीवराशी शीघ्र गतीने प्रवेश करीत होत्या, ती विश्वरूपिणी अनेक प्रकारांच्या शस्त्रास्त्रांनी युक्त होती, अनंत कोटी मुखे डोळे बाहू छाती तथा पाय यांच्यासह असलेली ती विराट मूर्ती कोटी कोटी सूर्यांच्या तेजाने प्रकाशित होत होती, तिच्या शरीरातून फार फार वर्ण म्हणजे रंग निघू लागले, कोटी विद्युल्लतांच्या प्रचंड कांतीने उज्ज्वल होऊन ती मूर्ती पाहण्यास कठीण झाली, तिने आपल्यात भूत वर्तमान व भविष्य दाखविले, त्या विश्वरूपाची अत्यंत भयंकर व अनंत आकृती पाहून सर्व लोक भयविव्हळ होऊन थरथर कापू लागले, शेवटी कोणत्या ना कोणत्या प्रकारे धैर्य धरून कळवळत लोक म्हणाले, माते आमच्या अपराधांना क्षमा कर, तुझे अनंत अद्भुत व महाभयंकर विश्वरूप पाहून आम्ही घाबरलो आहोत, आम्ही सामान्य व पामर लोक आहोत, तुझ्या महत्वाची स्तुती करू शकत नाही, ओम रूपिणी ह्रीम रूपिणी सर्व जगताची पालिका तूच आहेस, तू सर्व उपनिषदांची साररूपिणी आहेस, तुला वारंवार प्रणाम, अग्नी सूर्य चंद्र तथा समस्त वनस्पती आणि सर्व प्रकारचे देव दानव गण इत्यादींनी विलसित सर्व सृष्टीची जन्मदात्री होऊन संपूर्ण तथा सर्वस्वाच्या रूपात विराजित होणाऱ्या विश्वरूपापासून समुद्र पर्वत नद्या वृक्षसमूह रससमुदाय व सर्व जीवराशी उत्पन्न झाल्या आहेत, तुझ्या या विश्वरूपाला कोटी कोटी नमस्कार अर्पण करीत आहोत, जगदीश्वरी तुझे हे अनंत अलौकिक महद्भूत व अतिभयंकर विश्वरूप सोडून अतिव सौम्य व सुंदरातीत सुंदर पूर्वरूपात आम्हाला दर्शन दे. अशा प्रकारे प्रार्थना करणाऱ्या भयभीत भक्तजनांना पाहून जगन्मातेने आपले घोर भयंकर विश्वरूप अदृश्य केले. श्री वासवी कन्यकेने सुप्रसन्न सुंदर रूप धारण केले. अत्यंत कोमल शरीर, अपार दयापूर्ण डोळे, पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे स्मित यांनी शोभित झालेली कन्यकाची मृदू मधुर मूर्ती पाहून सर्व लोक शांतचित्त झाले. त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. ते वारंवार वासवीच्या जयकार करीत नमस्कार करू लागले. त्या भक्तिपूर्ण प्रजेला पाहून वासवी कन्यका म्हणाली, भक्तश्रेष्ठांनो, महान तपस्वी, असामान्य दानवृत्ती, अनुपम धर्मनिरत, चतुर्वेद पारंगत, अष्टांग योग साधक आदी अनंत पुण्यशील मनुष्य तथा देवता यांना देखील माझ्या करुणेशिवाय या लोकातीत विश्वरूपाचे दर्शन घडणे असाध्य आहे. अशा निरूपमान विश्वरूपाच्या दर्शनाचे भाग्य तुमच्याविषयी अतीव वात्सल्य असल्यामुळे मी तुम्हाला प्रदान केले आहे. माझ्या या दिव्य दर्शनाने तुमची सर्व पापे नाहीशी झाली, तुमची जीवने धन्य झालीत. आता तुम्ही सर्व स्वस्थचित्त होऊन सावधानतेने ऐका.
आता मी अग्नीत प्रवेश करीन. 102 गोत्रांचे पुण्य दंपतीजन देखील माझ्याबरोबर आपल्या आपल्या अग्निकुंडात प्रवेश करतील. नंतर मी अर्चावतार मूर्ती बनून साक्षात्कार देईन. त्रिशक्तात्मक चिद्विलास चिन्हांनी विराजित असणाऱ्या माझ्या त्या अर्चावतार मूर्तीची श्री वासवी कन्यका परमेश्वरीच्या नावाने आराधना करीत कृतार्थ व्हा. पंचायतन देवतांच्या मध्यावर मूलस्थान निश्चित करून त्यावर श्री वासवी कन्यका यंत्रासह माझ्या मूर्तीची स्थापना करून षोडशोपचारादी सर्वोपचारांनी माझी नेहमी पूजा करा. माझ्या दिव्य मंत्रांचा जप करीत आपल्या सर्व कामनांचे सत्फल मिळवा. जे लोक पूजा, व्रत, जप, यज्ञ, नामसंकीर्तनादी विविध आराधना विधानांनी माझी सेवा करीत असतात त्यांना सर्व संपदा संपूर्ण रूपात प्राप्त होतील. आपापल्या घरांमध्ये शुभ कार्यादी वेळी माझे प्रतीक असलेल्या कलशाची स्थापना करून माझी पूजा केली पाहिजे. मंदिरांमध्ये माझ्या दिव्य मंगल मूर्तीची प्रतिष्ठा करून पूजा केली पाहिजे. सदा सर्वदा मी आपल्या भक्तांचे रक्षण करीत राहीन ही माझी प्रतिज्ञा आहे. श्री वासवी कन्यकासह 102 गोत्रांच्या दंपतीचा अग्निप्रवेश. असे बोलून वासवी कन्यकाने आपल्या अग्निकुंडात प्रवेश केला. त्याच वेळी 102 गोत्रांच्या पुण्य दंपती लोकांनी एकाच वेळी आपल्या आपल्या अग्निकुंडामध्ये उड्या टाकल्या. चारी बाजूंना संभ्रम व आश्चर्य पसरले. जय जयकारांनी दशदिशा दुमदुमल्या. इतक्यात वासवी कन्यकाच्या अग्निकुंडातून कोटी विनांच्या मधुर ध्वनी समान ओंकार नाद झाला. सर्व लोक भय, विस्मय, विनय व तीव्र आसक्तीसह त्या कुंडाकडे एकटक पाहू लागले. प्रणव म्हणजे ओम नाद व वेद मंत्र घोषासह त्या अनल म्हणजे अग्निकुंडातून श्री वासवी कन्यका परमेश्वरीची 4 हातांची दिव्य मंगल अर्चा अवतार मूर्ती प्रगट झाली. तिच्यावरील उजव्या हातात पोपट बसलेले दिव्य कमळ व वरील डाव्या हातात वेद ग्रंथ विराजित होते. खालच्या उजव्या हातात अक्षमाला सहित अभय मुद्रा, खालच्या डाव्या हातात वरद मुद्रा हे शोभित होत होते. तिच्या शिरावर चंद्ररेखा विभूषित रत्नमय मुकुट विराजित होता. सर्व प्रकारच्या अलंकारांनी सजलेली ती अर्चावतार मूर्ती रिंकार अग्नीच्या मध्ये उत्पन्न विकसित दिव्य कमळावर उभी होती. ती सर्वांग सुंदर मूर्ती पाहून सर्व लोकांनी आनंद सागरात बुड्या मारल्या. इतक्यात आकाशमार्गाने 103 दिव्य विमाने अग्निकुंडांच्या जवळ येऊन पोहोचलीत. ज्या दंपतींनी अग्निकुंडामध्ये प्रवेश केला होता ते त्या कुंडामधून कांतिपुंजांच्या रूपामध्ये वर उठून दिव्य विमानावर आरूढ झाले. मल्हार देखील आपल्या कुंडातून कांतिपुंजाच्या रूपाने निघून आपल्या विमानावर आरूढ झाला. ब्रह्मा, विष्णू, ईश्वर, इंद्र आदी मुख्य देवतांसह सर्व देवगण आकाशात प्रगट होऊन भुवनेश्वरीची स्तुती करीत फुलांचा वर्षाव करू लागले. तेव्हा पृथ्वीवर सर्व लोक मुक्त कंठाने जय जयकार करू लागले. श्री वासवी कन्यका ही भुवनेश्वरीच्या रूपात होमकुंडातून निघून आपल्या सर्वोत्तम दिव्य विमानात बसली. ती देवदेवेश्वरी सर्व वैश्य विमानांसह आपल्या श्रीचक्र नावाच्या परमधामाकडे अंतरिक्ष मार्गाने निघून गेली. 102 दाम्पत्यांची नावे आणि 102 गोत्रांची नावे. 102 गोत्रांची नावे वैश्य पुराणात असून 102 दाम्पत्याची नावे श्रीपाद श्रीवल्लभ चैत्रामृत ग्रंथात आहेत. श्री वैश्य पुराणसार नावाच्या ग्रंथात ही गोत्रावळी पुढील प्रमाणे आहे. 102 गोत्र: प्राभातस, मौद्गलस, आत्रेयस, वायव्यस, कन्वस, गोपकस, वामदेवस, पौंड्रकस, सात्यस, जातुकर्णस, पाराशर्यस, श्रीवत्सस, मैत्रेयेस, पवित्रपाणिस, पौलत्स्यस, पूतिमाशस, उत्तमौजस, कंदर्पस, सनकस, मानवस, अगस्त्यस, सुतीक्ष्णस, जत्स्कारस, पल्लवस, दाल्भस, ऋष्यशृंगस, पिंगळस, अच्छायनस, याज्ञवल्कस, वटुकस, पुंडरीकस, सुंदरस, गृष्णसमदस, कुत्सस, देववल्कस, त्रिजटस, कौशिकस, कौंतेयस, शरभंगस, उत्कष्ठस, हरिवल्कस, उग्रसेनस, काश्यपस, गौतमस, कौंडन्यस, मौसलस, जाम्ब्रियस, चक्रपाणिस, तैत्रीयस, नेत्रपादस, सनत्कुमारस, जंबसूदनस, तरणीस,
शाण्डिल्यस शौनकस दुर्वास मारीचस जय भारतस व्यासस कृष्णस मुनिराजस गार्ग्यस्य नारदस विष्णुवृद्धस सुकांचनस भार्गवस परस्परायनस सुवर्णस बृहद्श्वस भारद्वाजस चामर्षणस सौवर्णस बौधायनस तित्तिरिस वामदेवस जीवंतिस कपिलस वरतंतुस मार्कंडेयस मौजायनस औचिष्यस संवर्तकस वशिष्ठस वैरोहित्यस यास्कस मंदपालस विश्वक्षेनस विश्वामित्रस प्राचीनस वरुणस शुल्कस श्रीधरस सनंदनस वाल्मीकिस सौवर्णस जाबालिस सुब्रह्मण्यस सौम्यस देवरातस शौचेयस शाज्ञरवस कापितस. अग्निप्रवेश केलेल्या दाम्पत्यांची नावे. श्रीपादांनी अग्निप्रवेश केलेल्या दाम्पत्याची नावे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत. प्रथम नाव पत्नीचे असेल आणि पुढे तिच्या पतीचे नाव असेल. पहिलं अभिरामांबा दामचंद्रडू, भ्रमरांबा बालार्कश्रेष्ठी, राजमुखी राजेंद्रगुप्ता, राजलक्ष्मी द्रविणराजश्रेष्ठी, समदर्शिनी सोमदुडू, कीर्तिकांता उत्पाला क्षुडू, भीमांबा पृथ्वीशगुप्त, पुष्पांबा भुवनाथपश्रेष्ठी, चित्रभाषिणी चित्रशुभगारयुलू, बालामणी वलदेवश्रेष्ठी, रागमजम रागाख्यश्रेष्ठी, पल्लवांबा पालाभयश्रेष्ठी, नारीमणी नागाख्यश्रेष्ठी, धनलक्ष्मी धनदगुप्त, रुक्मवती पावनश्रेष्ठी, चंद्रमुखी पुतात्माचार्युलू, धर्मांबा उत्तमाभयश्रेष्ठी, अमृतभाषिनी गौतमश्रेष्ठी, पल्लमवांबा मल्लाख्यश्रेष्ठी, विचक्षक नांगी रक्षणाभयश्रेष्ठी, चंद्ररेखा शृंगधामश्रेष्ठी, जाह्नवी जमदग्निगुप्त, कलावती चंद्राख्यश्रेष्ठी, नीलांबा नंदाख्यश्रेष्ठी, पल्लवपाणी वल्लभश्रेष्ठी, अनुमिता अनंतश्रेष्ठी, पोतमांबा भोगाख्यश्रेष्ठी, विमला कपिलाचार्युलू, अभिनववांबा अमलश्रेष्ठी, तारावली वामनाचार्यालू, कनकांगी कुमुदाख्यश्रेष्ठी, इंदुमुखी विदाख्यश्रेष्ठी, कमलावती गणसत्वश्रेष्ठी, चंचलाक्षी पवनाख्यश्रेष्ठी, भ्रमरामणी दंतुनामार्युडू, मंजुवाणी सुंदराख्यश्रेष्ठी, अर्यमांबा मल्लाख्यश्रेष्ठी, कुंदरदन गोविंदगुप्त, अब्जमुखी जमदग्निश्रेष्ठी, कमलाक्षी समदाख्यश्रेष्ठी, धरणीदेवी कुमारश्रेष्ठी, हल्लकांबा पार्थिवाचार्यलू, धनलक्ष्मी धनदगुप्त, लोलांबा लोकाभयश्रेष्ठी, कमलावती गौराख्यश्रेष्ठी, सौदामिनी बंबराचार्युलू, चंद्रकला चंद्रमौलीश्रेष्ठी, तनुमध्या धृतसत्यश्रेष्ठी, सुदर्शिनी सौदाख्यश्रेष्ठी, सुबोधिनी सिंहसेनाचार्युलू, मोहिनी पवित्रपाणीश्रेष्ठी, कुसुमांबा कुसुमश्रेष्ठी, बालामणी जनार्दनश्रेष्ठी, दंतवती अमृताख्यश्रेष्ठी, समशील सकलाख्यश्रेष्ठी, चित्ररेखा कुशलाभयश्रेष्ठी, भामामणी भास्कराचार्युलू, मणिमंजरी आदित्यगुप्त, धनवती धर्माख्यश्रेष्ठी, श्यामलांबा कृष्णश्रेष्ठी, सरस्वती परशिवश्रेष्ठी, कालीवतंस बालकश्रेष्ठी, हेमरेखा स्वर्णरथश्रेष्ठी, मणिशलाका कंदर्पश्रेष्ठी, मेधांबा मार्कंडेयश्रेष्ठी, पृथ्वीदेवी पृथुनामश्रेष्ठी, धनदांबा मुलायुलू, प्रोल्लासिनी पुण्यराशीगुप्त, बिंबाधरी पीनपक्षार्युलू, पल्लवांबा भोगाख्यश्रेष्ठी, हेमांगी मृत्स्यध्वजार्युलू, देवांबा भोगाग्यश्रेष्ठी, इभयान नागाभयश्रेष्ठी, भूमांबा ब्रह्मार्युलू, विदुरांबा माधवार्युलू, सोमप्रभा सिंहध्वजश्रेष्ठी, कुंभुकंठी कपिलार्युलू, वासंतिका अर्धनारीशश्रेष्ठी, पिपुलांबा नागाध्वजश्रेष्ठी, मंजुवाणी गुणपुंजगुप्त, नीलवेणी भानुगुप्त, कृष्णांबा नागाभयश्रेष्ठी, पुष्पधामा विदाख्यगुप्त, प्रभावती पद्मनाभश्रेष्ठी, नवनीतांगी
विनाख्य श्रेष्ठी, विन्नमांबा विश्वनाथ श्रेष्ठी, मेधांबा वीरभद्रार्युलू, गंगा भवानी विद्याधर श्रेष्ठी, चित्रांगी विन्न वरेण्यगुप्त, सुंदरी जिमूत श्रेष्ठी, राजमुखी राजेश्वर श्रेष्ठी, उत्रुलाक्षी पंडितार्युलू, पद्मगंधी बालभानु श्रेष्ठी, सत्यवती सत्यसंध श्रेष्ठी, चंद्रांबा जलदाख्य श्रेष्ठी, पावनी देवी चंद्रबान श्रेष्ठी, पद्माक्षी मेघसेन गुप्त, चपलाक्षी सिंहमुख श्रेष्ठी, मणिमाला घनमुखार्युलू, दावनी निर्जलसेन गुप्त, लीलावती जनार्दन गुप्त, कुमुदवल्ली सुदर्शन श्रेष्ठी. ही ती 102 दाम्पत्यांची नावे.